नमस्कार. आजची गोष्ट आहे अभिमान, शाप आणि करुणेची. शिव आणि चंद्र यांची कथा. खूप पूर्वी चंद्राला आपल्या सौंदर्याचा आणि तेजाचा खूप गर्व होता. तो इतर देवतांची थट्टा करायचा आणि समजायचा की त्याच्या चमकेला कुणीही टक्कर देऊ शकत नाही. एक दिवस त्याने मर्यादा ओलांडली आणि भगवान शिवांचा अपमान केला. शिव शांत होते पण ठाम. त्यांनी चंद्राला शाप दिला, आजपासून तू तुझं तेज हळूहळू गमावशील आणि नाहीसा होशील. चंद्र घाबरला, त्याचा अभिमान चूरचूर झाला. तो रडत रडत शिवांच्या चरणी पडला आणि क्षमा मागू लागला. शिव हे करुणेचे देव, त्यांनी त्याला माफ केलं. ते म्हणाले, शाप राहील पण तो एक शिकवण बनून राहील. तू कमी होशील पण पुन्हा तेजस्वी होशील आणि तू माझ्या मस्तकावर शोभेल. जगाला हे नेहमी आठवत राहील. अभिमान कमी होतो पण नम्रता पुन्हा चमकते. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांशी शेअर करा आणि असंच पौराणिक कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.